श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत। आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 6. या विश्वाला धारण करतो, त्याचं संरक्षण करतो तो विष्णू आणि संहार करणारा जो आहे तो शिव. अशा तऱ्हेची एक संकल्पना आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सतत चालत आलेली आहे. या तत्वांनी या विश्वातली 14 भुवनं भरलेली आहेत आणि या तत्वांनी 4ही दिशा व्यापून राहिलेल्या आहेत. परब्रह्म नाही अशी या जगामध्ये अणू एवढी सुद्धा जागा नाही. सगळीकडं ते कोंदून भरलेलं आहे. त्या व्यापून टाकलेल्या महत तत्वाला जाणायचं आहे. कसं जाणणार? आपली कल्पनाशक्ती, विचारशक्ती, अनुभवशक्ती तोकडी पडते. मग पुन्हा त्या महासत्तेनंच आपल्यावर कृपा केली आणि निर्गुण असणारं त्याचं ते रूप बाजूला ठेवून सगुण रूपानं, सद्गुरूंच्या रूपानं ते प्रकट झालं. सद्गुरूंची सत्ता आणि या परब्रह्माची सत्ता ही सारखी आहे. परब्रह्मानं महत्त्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल असं क्रमाक्रमानं या जगाचं प्रकटीकरण करत करत 25 तत्वामध्ये हे सगळं विश्व उभं केलं आहे. आपले सद्गुरू या 25 तत्वांचे अधिकारी आहेत म्हणून त्यांना दुसरं विशेषण लावलं सद्गुरू समर्था. या 25 तत्वावर सत्ता तुम्हा आम्हास चालवता येत नाही. पृथ्वी असो, जल असो, आप असो, अग्नी असो, आपल्या अंकित ते नाहीत. पण विश्वातली ही सगळी तत्व 25च्या 25 तत्व या एका महात्म्याच्या ताब्यामध्ये असू शकतात. पुराणकथा वाचताना आपण असं पाहतो की दुष्काळ पडलेला होता. 12 वर्ष पाऊस पडला नाही. मग गोरक्षनाथ तिथं गेले. लोकांनी प्रार्थना केली की आमची अन्नान्न दशा झालेली आहे, सबंध जीवसृष्टी भाजून निघतीये, कोळपून निघतीये, आम्हाला पाणी पाहिजे, पाऊस पाहिजे. आणि गोरक्षनाथ आपल्या झोळीतली विभूतीची चिमुटी काढतात, ती आकाशात फेकतात आणि कोरड्या आकाशातून पाऊस पडायला सुरुवात होते. हे अद्भुत आपल्याला वाटतं पण ते अद्भुत नाही, हे वास्तव आहे. कारण 25ही तत्वांवर सत्ता त्या सद्गुरूंची आहे. किंबहुना 25 तत्वांच्या रूपानं सद्गुरू सारखे प्रकट होत राहिलेले आहेत. म्हणून सद्गुरूंबद्दल विचार करता करता जेव्हा सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये गोरक्षनाथ म्हणत आहेत की एकच तत्व तुम्हाला आता सांगतो, न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम. एखादी गोष्ट पटवून द्यायच्या वेळेला ती 3दा उच्चार करतो, हे खरं आहे, हे खरं आहे. पण इथे गोरक्षनाथ 4 वेळेला सांगतात न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम. आणि पुन्हा म्हणत आहेत शिवशासनतः 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 शिवशासनतः. हे सगळं शिवाचं शासन आहे. आदिगुरु जो शिव आहे त्याच्या व्यवस्थापनानं हे सगळं विश्व चाललेलं आहे. त्याच्याहून अधिक मोठी सत्ता, अधिक मोठी शक्ती या विश्वामध्ये कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पूर्ण मुक्त असणारी, पूर्ण विकसित असणारी, पूर्ण सामर्थ्य संपन्न असणारी अशी ती महासत्ता आहे. हे सद्गुरूंचं पूजन करत असताना, स्तवन करत असताना जाणण्याचा, अनुभवण्याचा प्रयत्न आपण करायचा. का प्रयत्न करायचा? आपण जीवदशेमध्ये आहोत आणि सद्गुरू हे शिवदशेमध्ये आहेत. जीवाशिवाची भेट घडवून आणणं म्हणजे परमार्थ करणं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.